नमस्कार मंडळी, आज बाप्पाच्या आगमनाचा दुसरा दिवस. सकाळी बाप्पाची पूजा केली, सगळ्यांनी आशीर्वाद घेतले. नंतर बाप्पासाठी खास नैवेद्य तयार केला व पाहुण्यांसाठी मेजवानीही तयार केली. हा माझ्या माहेरचा बाप्पा. गेले 42 वर्ष आम्ही हा बाप्पा आमच्या घरी स्थापित करतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बाप्पाच्या उत्साहाच्या आनंदात सहभागी झाले व सगळ्यांनी मिळून आमची पारंपरिक आगरी कोळी गाणी ही तर गायलीच पाहिजे. हा तर आमचा एक रिच्युअलच झालाय. तो झाला नाही तर कुठेतरी अपूर्णच वाटतं. व सगळ्यांनी मिळून जोरदार असा जयघोषही केला. संध्याकाळच्या आरतीचा गजर झाला आणि विसर्जनाची वेळ आली. संपूर्ण घरात एक वेगळंच वातावरण होतं. आनंदही व डोळ्यात पाणीही. प्रत्येक क्षणात जाणवलं की बाप्पाचं आगमन म्हणजे फक्त देवाचं आगमन नाही, तर आनंद, उत्साह आणि कुटुंब एकत्र येण्याचा क्षण आहे. बाप्पाची अशी छान आरती करून आम्ही मात्र निघालो बाप्पाचा निरोप घ्यायला. पण मनात एकच भावना, बाप्पा तुम्ही पुन्हा या, पुन्हा आमचं घर आनंदाने भरून टाका. आणि बाप्पाचा जयघोष करत आम्ही आमच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाच्या वेळी मन जड झालं, पण भक्ती आणि उत्साह मात्र दुप्पट होता. कारण निरोप हा कायमचा नाही, तर पुढच्या आगमनाचं निमंत्रण आहे. चला मग सगळे मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि हो, पुढच्या येणाऱ्या गणपती व्लॉग्ससाठी नक्की फॉलो करा. थँक्यू.